महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक मंजूर केल्याने आमदार प्रकाश सोळंकी यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 विधानसभेत मंजूर करण्यात आले. या विधेयकाला पाठिंबा देता अभूतपूर्व निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंकी यांनी आभार मानले. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम या विधेयकावर बोलण्यासाठी मी उभा आहे. सर्वप्रथम मी या विधेयकाला या ठिकाणी पाठिंबा देतो आणि आपल्या सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आणि कृषी मंत्री दत्ताबाबा भरणे यांनी एक अत्यंत चांगलं विधेयक आज आणलेलं आहे. त्याच्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. अध्यक्ष महोदय, काही सन्माननीय सदस्यांनी या ठिकाणी सांगितलं की या सरकार काही जमीन देणार का, अर्धा एकर जमीन. परंतु विधेयकाचा उद्देश हा ज्यांच्या नावावर जमीन नाही परंतु जे शेती व्यवसायात आहे त्यांना शेतकरी दर्जा मिळावा याच्यासाठी हे विधेयक आहे. आणि म्हणून निश्चितपणानं इथं कुठेही शेती देण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. शेतीची जी व्यापक व्याख्या या विधेयकात आलेली आहे त्याच्यामध्ये पिकाची लागवड, बीज उत्पादन, पशुसंवर्धन, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, पशुपालन, मधुमक्षिका पालन, चारा लागवड, म्हणजे एवढे काही अंग याच्यामध्ये कव्हर झालेले आहेत की जी महिला ग्रामीण भागामध्ये काम करते आणि आजपर्यंत जी शेतमजूर होती ती आता शेतकरी मालक, म्हणजे शेतकरी, त्याला शेतकऱ्याचा दर्जा दिला जाणार आहे, तिचा सन्मान वाढवला जाणार आहे. निश्चितपणानं शेतकरी महिलाची व्याख्या अतिशय व्यापक करण्यात आलेली आहे. त्याबद्दल मी कृषी मंत्र्याचं या ठिकाणी स्वागत करतो. आणि जो उद्देश आहे या योजनेचा की त्याला शेतकरी प्रमाणपत्र दिल्यानंतर ज्या काही शासनाच्या योजना आहेत त्या योजनेचा लाभ देणं हा विधेयकाचा उद्देश आहे. तिला पुरवठा करणं हा विधेयकाचा उद्देश आहे. आणि म्हणून निश्चितपणानं जेव्हा हे अंमलबजावणी विधेयकाची होईल त्यामध्ये काही अडचणी निश्चितपणानं निर्माण होणार आहेत. मामा, आज जर एक शेतकरी सर्टिफिकेट घेऊन एखादी महिला बँकेत गेली आणि तिनं शेतीसाठी कर्ज मागितलं तर ते मिळण्याची व्यवस्था सरकार काय करणार आहे? आपण उद्देशात म्हणलंय पतपुरवठा करायचा आहे, परंतु कशा पद्धतीनं करणार आहे, त्याच्यासाठीचे नियम काय करणार आहेत, हे या ठिकाणी त्याच्यावरती अधिक आपण जर माहिती दिली तर ती योग्य होणार आहे. दुसरं महत्त्वाचा मुद्दा की याच्यामध्ये फक्त नगरपंचायतचा आपण उल्लेख केला आहे विधेयकात. मग नगरपालिका, समजा माझं माजलगावमध्ये नगर परिषद आहे, त्या नगर परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या महिला शेतकऱ्याचं काय भवितव्य आहे? त्यांना कोण प्रमाणपत्र देणार? त्यांना न ग्रामपंचायत आहे न बाकीची व्यवस्था स्थानिक स्वराज्य संस्था आहे. आणि म्हणून याच विधेयकाच्या मध्ये तुम्ही नगर परिषद आणि महानगरपालिका यांना सुद्धा हे अधिकार दिले पाहिजेत की त्यांना महिला शेतकऱ्याचं प्रमाणपत्र देता येईल. ही अतिशय महत्त्वाचं आहे. नाहीतर अनेक जण याच्यापासून हजारो लोक वंचित राहणार आहेत. आज सुद्धा माझं उदाहरण मी या ठिकाणी देतो की अतिवृष्टीचं अनुदान किंवा विहीर ढासळल्याचं अनुदान हे नगरपंचायतमधल्या शेतकऱ्यांना मिळत नाही. कारण ते म्हणजे पंचायत समितीच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर येतात, त्यांना मिळू शकलेलं नाही. अनेक वेळेला आम्ही प्रयत्न करतोय, कलेक्टरपर्यंत गेलं तरी ते काही होत नाही. ते म्हणतात कायद्यातच तरतूद नाही. तसं उद्या नगर परिषद आणि महानगरपालिकेच्या मध्ये जे काही महिला शेतकरी येणार आहेत त्याची व्यवस्था आपण जर केली नाही तर ते या प्रमाणपत्रापासून वंचित राहील. एक पुरोगामी हे विधेयक आहे आणि म्हणून या विधेयकाला मी पाठिंबा देतो.